सोडा 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 मला, नाही खाणार चॉकलेट, नाही खाणार, सोडा मला, दादा तू? Yeah, you little evil. तुला आप्पा कधी नेणार? काय झालं दादा? तू चिडलास का रे? Come on, please. Don't act innocent in front of me. Your friends told me everything. That you are a cheater. Chocolate साठी खोटा बोलला. दादा मी चुकलो रे. तू नको घेऊन जाऊस मला आप्पांकडे. नको ना रे. आप्पा मला शिक्षा देतील. I'm not going to fall for this, okay? मी नाही फसणार. So stop this. दादा तू तरी सांग माझ्या दादाला. Tell me one thing. Is your whole family a problematic one? What is wrong with your sister? Huh? Me gift dila, apology killer, but the angry zala. Why? What does she think of herself? Sorry दादा, मी गंमत केली रे तुझी. What did you say? Gammat. You think this is funny? Great. Diggs, let's go. अरे दादा, माझ्यावर थोडी तरी दया कर. मला खाली उतरव. Get him down. Thank you. Thank you. Yeah, you have a genetic problem. तुला blame नाही करणार. Genetic problem म्हणजे? आमचे आप्पा का? Yeah. You go now. And next time onwards, find a new place. Chocolate Kaila Navin Zaga. Okay? Appa might find you here. And tell your sister that in any culture, gift, wrong, nasta. Okay? Simple gift, dila me. Am I right, Diggs? Intention, wrong, nai maza. Please tell this to her, okay? Let's go, Diggs. बोल रे, काय काम होतं? नाही तसं काम नाहीये, पण काय? नाही काय नाही. ताई तू रागवलीस का माझ्यावर? नाही रे, तुझ्यावर नाही. मग कोणावर? वाचू दे मला. ताई तो नसिकेत दादा आहे ना शेजारचा. त्याचं काय? काय नाही. त्याचं काय खरं सांग मला. काय नाही. त्याचं काय? काय नाही. त्याचं काय? काय नाही. त्याचं काय ते सांग मला. काय नाही. अगं मी नाही सांगणार. काय सांगणार? तू सांग मला त्याचं काय. इकडे. त्याचं काय? काय नाही. तू बाहेर ये आधी. त्याचं काय सांग मला. काय बोलला तुला तो? मी अप्पांना नाव सांगेल तुझं, तू खाली उतर. मी सांगेन जर तू मला मारलं नाहीस तरच. ठीक आहे, नाही मारणार. बोल. मला खात्री आहे की तू मला मारशीलच. सांग मला त्याचं काय. त्याचं काय? नचिकेतचं काय? तू त्याचं नाव का घेतलंस? त्याचं नाव तू त्याचं नाव का घेतलंस? मी अप्पांना नाव सांगेल तुझं. तू त्याचं नाव का घेतलंस? ते थांब, मारू नकोस. चॉकलेटमुळे गडबड झाली. चॉकलेटमुळे सगळी गडबड झाली. अगं तसं नाही, पण मला त्याच्याकडनं फॉरेनची चॉकलेट हवी होती ना, तर मी म्हणालो त्याला की ताईला पण चॉकलेट दे, ताईला चॉकलेट आवडतात. तो तुला सॉरी म्हणायला आला होता कारण त्याने मीटर रूमची चावी चोरली म्हणून. मीच आयडिया दिली त्याला. म्हणजे हे सगळं तू केलंस? हो, सॉरी ताई. चिनू तू पण ना. उगाच बोलले मी त्याला एवढं. अगं ए सई, अगं कुठे निघालेस एवढी घाई घाईत? आप्पा ते मी जरा नाही नाही, बस बस इकडे, बस इकडे. पैशाशी पैसा. अरे कुठे गेले सगळे? बाहेर या. सुनबाई बाहेर या बाहेर. बापरे, आता काय नवीन संकट येणार आहे कोणास ठाऊक. काय झालं आप्पा? मराठी भाषेत
सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल आपल्या सईची मुलाखत छापून आली या वर्तमानपत्रात. अय्या अगोबाई काय सांगताय? मुलाखत बघू बघू मुलाखत हे बघा बघू बघू हे बघ बघू. अय्या किती गोड छापून आलंय छायाचित्र नाही? खरंच किती सुंदर दिसते आपली सई. आलेच मी. अहो पण या लाल रेखा का मारून ठेवल्यात मध्ये मध्ये? माझ्या नातीची मुलाखत घ्यायची योग्यता नाहीये त्यांची. शुद्ध लेखनाच्या 8 आणि टंक लेखनाच्या 5 अशा चुका करून ठेवल्यात त्यांनी मुलाखतीत. संपादकाला दूरध्वनी करून विचारावं लागेल. वृत्तपत्रात छायाचित्र छापून येणारी तू पहिली केतकर हो. सई हे बघ. हे काय काकू? अगं दृष्ट तर काढायलाच हवी ना. मग इकडे बघ काढ ग. आता संपादकाला शिव्या घालत बसतील तासभर. दैनिक उज्ज्वल प्रभात का? विश्वासराव केतकर बोलतोय. संपादक आहेत का तुमचे? अहो बातम्या लिहिणारा माणूस हा किमान 10वी उत्तीर्ण असावा असं नाही का वाटत तुम्हाला? अहो माझ्या नातीच्या मुलाखतीत असंख्य चुका करून ठेवल्यात त्यानं. अहो किती चुका केल्यात त्या मुलाखतीत. अहो मुलाखत छापल्याबद्दल आभार माना ना त्यांचे आधी. अक्कल नसेल तर वर्तमानपत्र बंद करून टाका. नका करू मराठीवर अत्याचार. काकू रडू नकोस, ते परत अशी चूक करणार नाहीत. ए उतर खाली आगाऊ मुलगा. अगं असू दे ग, लहान आहे तो अजून. लहान का वहिनी? महान आहे तो महान. हो असू दे. चल शेंगदाण्याचा लाड लाड करा फक्त. शेंगदाण्याचा लाड. बरं आई आज काहीतरी मस्त बेत करूया का? हो थोडीशी मज्जा. काय करायचं? मस्त पैकी भजी करूयात. चालेल पण यांना विचारायला लागेल. आणि यांचं डोकं कधी शांत होईल त्या परमेश्वरालाच माहिती. आई हीच वेळ आहे, पटकन विचारून टाका. मी अगं पण काकू वेगळा बेत करायची काय गरज आहे? तू गप ग. अशी रोज रोज मुलाखत छापून येणार आहे का? हो मग काय. विचारा. अहो आप्पा आज भजी करूयात का आपण? विचारायचंय का त्यात? हा चांगली 24 भजी करा म्हणजे प्रत्येकाला 3-3 येतील अशी. मनसोक्त खाऊ देत. यथेच्छ खाऊ दे सगळ्यांना. वहिनी आई तिखट आहे हो कांदा. हो यांच्यासारखा. काय तो म्हणे 24 भजी कर. कधी कधी ना यांची नुसती ना नको तिकडे काटकसर चालू असते. कल्पना तू चांगली भरपूर भजी कर. हो आई हे छान आहे. आई पण तुम्हाला हे भजी करायचं छान सुचलं. हं अहो पावसाळा सुरू झाल्यापासून आपल्या घरात भजीचा बेत झालाच नव्हता. हो ना. अगं यांचा एकदा थैथयाट सुरू झाला ना की मला मेलीला काही सुचतं का? मानसीला सुचलं. हो हो ना. आणि तिने डोकं चालवून यांची परवानगी पण घेऊन टाकली तिथल्या तिथे. अगो बाई म्हणून ठीक नाही तर काही खरं नव्हतं बाई. म्हणजे अगं कल्पना एवढं भोळं असू नये ग माणसानी. हो का? सई तू सांग बाई हिला समजावून. आता हिचं लक्ष कुठे आहे? मानसी तू सांग. सांग. वहिनी आप्पा कामात असताना मुद्दाम तेव्हाच जाऊन त्यांना विचारलं, मग झाले तयार लगेच. किती ग तू हुशार मानसी. नाही म्हणजे एकदम ऐन वेळी नेमकं कसं सुचतं ग तुला? वहिनी त्यात काय एवढं? अगं नाही कसं मला नसतं बाई सुचलं हे. ईश्वरा. आई पालकाची भजी करूयात का? मागच्या अंगणात छान वाढलाय पालक. हो सई
तुला चालणार आहेत का पालकाची भजी? हिचं लक्ष कुठे आहे? अगं सई, अगं पालकाची भजी चालणार आहे का तुला? अहो उत्सव मूर्ती, आपले पालक विचारतायत की पालकाची भजी चालणार आहेत का आपल्याला? काय ग? सई, अगं तुझ्यासाठी चाललंय सगळं, कुठे लक्ष? काय झालं काकू? घ्या. काय झालं काकू? अगं पालकाची भजी चालणार आहेत का तुला? हो हो चालेल ना. मी पटकन पालकाची पानं खोडून आणते. थांब काकू, मी जाते. अगं ती आणेल की. आणि तू आज काहीही काम करायचं नाही. नाही नाही आजी, मी आणते ना, आलेच. अगं सई, अगं आई सई, अगं आई काही अगं, ओव्याची आई, पानं पण आण असेल तर. सई, हा काका बाबा, तुम्ही इतके लवकर घरी कसे? हा काय प्रश्न आहे का? आमच्या रणरागिणीने एवढं युद्ध जिंकलंय आणि आम्हाला त्याचं काहीच कौतुक नसेल? युद्ध? दादाला काहीही माहित नाहीये. बघ आता गंमत. अरे दादा, आज एवढा मोठा दिवस आहे म्हणून तुला सांगितलं की चल घरी लवकर म्हणून. हो हो, दिवस तर खासच आहे, मला माहिती ना. अरे पण आज खास काय आहे? खास मला ठाऊक आहे ना. आज खास म्हणजे आज घरात भजी होणार आहेत. अरे पण आज भजी का होणार आहेत घरी? का म्हणजे काय? आप्पांनी सांगितलं म्हणून संपलं. बघितलंस, मी सांगितलं नव्हतं तुला. काय रे काका, थट्टा करतोस माझ्या बाबांची तू? असू दे का, असू दे. मला सवय आहे त्याची, लहानपणापासून तो तसाच आहे, मला नाही काय वाटत. अरे पण दादा, आज काय विशेष आहे हे माहितीये का तुला? अरे मला खरंच काही ठाऊक नाही रे. मला आप्पांचा दूरध्वनी आला, मला म्हणाले घरी ये, म्हटलं येतो. अरे तो मला सुद्धा आला होता, पण मी विचारलं की आज काय विशेष आहे बुवा. बरं केलंस. पण बाबा तुम्ही नाही विचारलं का? कशाला विचारायचं? आप्पांनी सांगितलं काय ऐकायचं, एवढंच आपलं ठाऊक. बघितलंस काका, माझ्या बाबांचं किती प्रेम आहे अप्पांवरती. मग म्हणजे माझं नाहीये वाटतं. तसं म्हणाले का मी? बरं आता सांगूयात का बाबांना काय आहे ते? अरे काय चाललंय? बाबा, माझी मुलाखत छापून आली आहे उज्ज्वल प्रभात मध्ये. अरे वा 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 वा, म्हणजे उज्ज्वल आहे की भविष्य? आणि हे सांगणार कधी होतात? भजी खाऊन ढेकर दिल्यावर? अरे गंमत केली तुझी. ते आलं माझ्या लक्षात. बरं चला, भजी वाट बघतायत. हो हो तुम्ही व्हा पुढे, मी पालकाची पानं घेऊन येते भजीसाठी. अरे वा, हा म्हणजे आज व्हरायटी आहे वाटतं. व्हरायटी नाही. सई, हा. काय ग अशी तिकडे तिकडे का बघतेस? अरे काही नाही काका, ती पालकाची पानं आणायची आहेत ना भजीसाठी. मी आणते, तुम्ही व्हा पुढे. चला 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 भजी. मी काय म्हणतो, भज्यांबरोबर अशा तळलेल्या मिरच्या आणल्या तर चालेल. आपण विचारूया. नाही, नको मग भज्यात बरं. माझे जीवन गाणे गाणे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा ना दिसू दे, गात पुढे मज जाणे खाणे, माझे जीवन गाणे गाणे, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून. चिन्मयानंदा, आवडली का नाही भजी? हो अप्पा. तुझ्या ताईनं सुवर्ण पदक मिळवलं आणि तिची मुलाखत छापून आली वर्तमानपत्रात.
त्याकरता हा भज्यांचा कार्यक्रम. चिन्मयानंदा, तुला जर परीक्षेत असे चांगले गुण मिळाले तर असाच आमरसपुरीचा बेत करू. चांगला 2 आंब्याचा आमरस करू. यथेच्छ खा. हा हो 2 आंब्याचा. सई आपण चटणी वाढ ना. साई, हा अगं कुठे लक्ष आहे तुझं? काय झालं बाबा? घ्या. अगं चटणी वाढत्या ना. हो हो वाढते ना. अगं बाई, काय झालं? ते कपडे वाळत घातलेले काढायलाच विसरले मी. काढून येते. हा, कुठून जाऊ? नाही, अशीच जाते. हो, मी घेऊन येते पटकन. जाते. वहिनी. अगं नको. अगं येताना कपडे इकडेच घेऊन ये. आपण सगळे मिळून घड्या करू. म्हणजे तुम्ही सोडून. साई, अगं भाजी थंड होत आहे. संपवून टाक बघू. बरं झालं बाई गेले. पावसाची एक सर आली असती ना तरी कपडे सगळे भिजले. हो आक्रमण. परदेशी संस्कृतीचं आक्रमण या केकरांच्या घरात प्रवेश केलाय. घुसखोर संस्कृतीनं. अहो चुकून उडून आलं असेल. नाही, हो, असं काहीही चुकून होत नाही. द्या, मी देऊन येते त्याला. तुम्ही नेऊन देताय? तुम्ही नेऊन देताय? नाही, धडा शिकवायला पाहिजे त्या ऑस्ट्रेलियाच्या गाढवाला. प्रसन्न, आता या क्षणी गृहसंकुलाच्या सचिवांना दूरध्वनी करून कळव. म्हणावं आप्पांनी त्वरित इथं बोलावलंय. हो, आता दूरध्वनी क्रमांक जोडवतो. अहो मी काय म्हणते. नाही, तुम्ही काहीही म्हणू नका. आता हे अति झालंय. या गोष्टीला क्षमा नाही. सई, तू थांब जा इकडे. नाही, तू जा. हा, कोणी बघत नाहीये ना तोपर्यंत हे घे आणि त्याला नेऊन दे. अगं पण आजी. तू गप ग. ही सगळी मुलं लहान होती ना तेव्हा आपल्या घरात काहीही पदार्थ केला ना तरी आधी देशपांड्यांच्या घरी नेऊन द्यायचो आपण. शेजार धर्म वगैरे काय आहे की नाही. ते पोरग बिचार एकटं आहे ग. घरी केलेली भजी बघून बरं वाटेल त्याला. आणि हा, इथे आता काय झालं ते त्याला सांगू नको. मी बघते काय करायचं ते. हो नाही सांगणार. अगं जा ना. का मी जाऊ? नाही जाते मी. हात धुवून मागे लागले त्या मुलाच्या. काही उद्योग नसल्यासारखे. नाहीतरी काही उद्योग नाहीच आहे म्हणा. दुसऱ्याचा छळ करणं हाच उद्योग. Yeah, I heard that. And now I'm going to teach him a lesson. Hey! This is getting too much, old mate! What is she doing here? Tu ite? What happened? हो, आज आमच्याकडे भजी केली आहेत. आजी म्हणाली की तुम्हाला नेऊन दे म्हणून. भाजी? हो, खाऊन बघा ना. आवडतायत का? आणि सकाळी जे घडलं त्याबद्दल. All right. Just tell me one thing. Oldila माहिती, right? That you're giving me this? Otherwise you'll start blabbering again. Blah, 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 blah. गप्प बसा. माझे आप्पा असं नाही वागत. आणि प्रेमाने दिले तर खा ना. उगाच का वागण्यात शिरताय. आणि शेवटचं सांगते,
त्यांना ओल्डी म्हणायचं नाही. All right, I'm sorry. एवढं का चिडणार? आजी पण ना नको त्या लोकांचे लाड करत असते. आणि माझं तर चुकलंच, तुम्हाला सॉरी म्हणायला आले. तुमच्यासारख्या लोकांची माफी मागायची नसते हे आज कळतंय मला. Oh God. Oh God, why Nak? Why did you do that?